Hey all, welcome back to another episode. This is Shivankaya from Quantsap. तर आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण इंडिया वेक्सबद्दल पाहणार आहोत. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये हे पाहिलं होतं की ओपन इंटरेस्ट काय असतं, ऑप्शन्स ओवाय काय असतं आणि आपण PCR जर का एक आय वुड से एक सेंटिमेंटल इंडिकेटर तो सुद्धा समजला होता एक प्रॅक्टिकल टर्म्समध्ये. तर तसंच या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जसं आपण कॉन्सेप्टमध्ये करतो एक आय वुड से कॉम्प्लेक्स थिंग्सला वी ट्राय टू सिम्प्लिफाय इट. तर या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण इंडिया वेक्स एक्झॅक्टली काय असतं त्याला आपण डिकोड करूया एक सिम्प्लिफाईड आणि प्रॅक्टिकल वेमध्ये. तर टॉकिंग अबाउट व्हॉट इज वेक्स, व्हॉट इज इंडिया वेक्स. तर इंडिया वेक्स सिम्पल आहे, म्हणजे काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे त्यात जास्त, म्हणजे तेवढा पण सिम्पल नाही आहे. ओके, सो बेसिकली इंडिया वेक्स तो फिगर आहे जो आपल्याला हे सांगतो की निफ्टीमध्ये येणाऱ्या एका वर्षात किती चेंजेस होऊ शकतात अप ऑर द डाऊन साईडला. ओके, बेसिकली इंडिया वेक्स आपल्याला हे सांगतो की निफ्टी जो आहे येणाऱ्या पुढच्या एक वर्षामध्ये किती पर्सेंटेज वरती किंवा किती पर्सेंटेज खालती मूव्ह होऊ शकतं. इंडिया वेक्सचा टू बी व्हेरी ऑनेस्ट असं डिरेक्शनसोबत काहीच आय वुड से कोरिलेशन नाही आहे की बेसिकली लेट्स से इंडिया वेक्स 15 आहे तर निफ्टी इथून 15% वरती जाणार असं काहीच नाही आहे. बेसिकली अगर इंडिया वेक्स 15 आहे तर बेसिकली निफ्टी जो आहे तो येणाऱ्या एका वर्षात 15% वरती किंवा खालती मूवमेंट देऊ शकतो. ओके, एनी साईडला. त्याचं डिरेक्शन माहीत नाही, पण आपल्याला एवढं माहीत आहे की तेवढा मूवमेंट येऊ शकतो येणाऱ्या एका वर्षामध्ये. तर पहिल्यांदा क्वेश्चन असा आहे की बेसिकली आपल्याला इंडिया वेक्स पाहायला कुठे भेटेल. तर सिम्पल कॉन्सेप्ट ओपन करून आपण इथे इंडिया वेक्स सर्च करूया. ओके, आणि एक इंडिया वेक्सचं टूलच आहे ज्याच्यात आपल्याला इंडिया वेक्सचा पूर्ण डेटा पाहायला भेटेल. वेरेन जी ग्रीन लाईन आहे ते आपल्याला इंडिया वेक्स इंडिकेशन करतो आहे की ते इंडिया वेक्स आहे, त्या दिवशीवर तेवढा इंडिया वेक्स होतं. वेराज जी ऑरेंज लाईन आहे ते आपल्याला फ्युचर्स प्राईस निफ्टीची दाखवते आहे. तर आता 13 ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवशी इंडिया वेक्स आहे 13.04. ओके, आणि निफ्टीचं जे फ्युचर आहे ते आहे 16,520. ओके, तर आता ह्याचा अर्थ काय आहे बेसिकली. तर आता जसं आपण इंडिया वेक्सच्या टूलमध्ये पाहिलं होतं तर निफ्टीचं जे फ्युचर होतं ओके ते आहे 16,520. ओके, आणि जे विक्स होतं ओके तो विक्स होता किती 13.04. ओके, तर आता ह्याचा अर्थ हे आहे की बेसिकली येणाऱ्या एका वर्षामध्ये ओके इन द नेक्स्ट 1 year ओके 12 months बोला काही बोला, ठीक आहे, टाईम फ्रेम इज बेसिकली 1 year. निफ्टी जो आहे इकडून खालच्या साईडला 13.04% ओके आणि इकडून वरच्या साईडला 13.04%चा मुवमेंट देऊ शकतो. म्हणजे ते कोणत्या डिरेक्शनला देईल ते नाही करणार विक्स करून, आपल्याला फक्त एवढं कळेल की बेसिकली किती मुवमेंट वरच्या किंवा खालच्या साईडला येऊ शकतो. ॲज सिम्पल ॲज दॅट. तर आता बेसिकली इंडिया विक्स आहे आणि आपण इम्प्लाइड व्हॅलॅटिलिटी सुद्धा ऐकलं असेल, राईट. तर इंडिया विक्स त्याच्यातला पहिला डिफरन्स समजूया आपण की इंडिया विक्स आणि इम्प्लाइड व्हॅलॅटिलिटीमध्ये काय डिफरन्स आहे. तर विक्स इंडेक्ससाठी असतो, इंडिया विक्स ते निफ्टीसाठी असतं. इम्प्लाइड व्हॅलॅटिलिटी कसं असतं स्टॉक आणि स्ट्राईक प्राइजेससाठी असतं. नाव लेट्स से निफ्टीचं 16,500 कॉल आहे, त्याची IV आहे ओके, काही IV असेल एक एक्स फिगर, तर ते पर्टिक्युलर जी IV आहे ते इम्प्लाइड व्हॅलॅटिलिटी आहे त्या पर्टिक्युलर स्ट्राईकची. लेट्स से HDFC बँक आहे, त्याची जी इम्प्लाइड व्हॅलॅटिलिटी आहे ती लेट्स से 30 आहे, तर त्या स्टॉकची व्हॅलॅटिलिटी आहे ते. पण विक्स एक इंडेक्ससाठी असतो, तर इंडिया विक्स इज कन्सिडर्ड फॉर निफ्टी, तर तो इंडिया विक्स आपल्याला निफ्टीचा मुवमेंट सांगतो. द सेकंड पॉईंट इज विक्स अफेक्ट्स द इम्प्लाइड व्हॅलॅटिलिटी. ओके, विक्स वरती गेला ना तर इम्प्लाइड व्हॅलॅटिलिटी जी आहे जी स्ट्राईक वाईज IV आहे ती बेसिकली वरती जाणार, पण IV जी आहे ते विक्सला अफेक्ट नाही करणार. तर ते कसं ते मी सांगतो. तर म्हणजे इफेक्ट करणार टू अन एक्सटेंड, असं नाही की एकदमच इफेक्ट नाही करणार, पण तेवढंच एकदम ड्रास्टिकली अफेक्ट नाही करणार. तर आता एक एक्झाम्पल सांगतो. लेट्स से ऑन बजेट डे काय झालं की बेसिकली इंडिया विक्स तेवढं स्पाइक्ड अप नव्हता, पण जर का आपण बँक निफ्टीचे IV तेव्हा पाहिले असतील तर बँक निफ्टीचे IV खूप जादा स्पाइक्ड अप झाले होते, कारण IVs जे आहे बँक निफ्टीच्या स्ट्राईक प्राइजेसचे वाढले होते. तर त्या स्ट्राईक प्राइजेसचे IV वाढल्यामुळे इंडिया विक्सला फरक पडेल असं जरुरी नाही आहे, पण विक्स वाढलं तर निफ्टीच्या स्ट्राईक प्राइजेसला डेफिनेटली एक स्पाइकअप भेटणार आहे.
सिमिलरली तसं स्टॉकच्या इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वरती या खालती गेल्याने एक इंडेक्सचा जो इंडिया विक्स आहे त्याला काहीच इफेक्ट नाही पडणार, राईट, ॲज सिम्पल ॲज दॅट. सो विक्स अफेक्ट्स द IV बट IV डज नॉट अफेक्ट्स द विक्स. म्हणजे अफेक्ट करणार बट नॉट दॅट सिग्निफिकंटली. इंडिया विक्स स्पाइक्स अप व्हेन अनएक्सपेक्टेड मूव. इंडिया विक्स युजली स्पाइक्स व्हेन अनएक्सपेक्टेड मूव हॅपन्स. ओके, तर कोविडचा सिनॅरिओ घेऊया. नोबडी एक्सपेक्टेड कोविड, राईट. म्हणजे काय ते प्लॅन नव्हतं किंवा असं काही ऑर्गनाइज्ड नव्हतं की ओके या डेटला कोविड स्टार्ट होणार, या डेटला एंड होणार, राईट. ते बेसिकली एक डिझास्टर होतं जे आपल्या कंट्रीमध्ये किंवा वर्ल्डमध्ये झालं होतं. तर ड्यू टू विथ इंडिया विक्स खूप स्पाइक झाला होता. पण इम्प्लाइड व्होलॅटिलिटी केव्हा वरती जाते, जेव्हा एक नोन इव्हेंट असतं. तर आपण स्टॉकची जर का IV पाहतो, ठीक आहे, तर स्टॉकची IV आयडियली जेव्हा रिझल्ट असतं त्याचं, ठीक आहे, किंवा त्यांचं काही अनाउन्समेंट असतं, एक नोन इव्हेंट आहे, राईट, रिझल्ट, की या डेटला स्टॉक अनाउन्सच करणार आहे रिझल्ट, तर त्या पर्टिक्युलर टाईम फ्रेमला IV जो आहे तो स्पाइक अप व्हायला स्टार्ट होतो. पण इंडिया विक्स एक आय वुड से अनएक्सपेक्टेड इव्हेंट आहे. म्हणजे काही एक ड्रास्टिकली काही झालं तर त्याच्यामुळे विक्स वरती जातं. तर आता क्वेश्चन असा आहे बेसिकली की जो विक्स होता तो आपण एक इयरली टाईम फ्रेमच्या हिशोबाने आपण निफ्टीचा आय वुड से एक लोअर बाउंड आणि अपर बाउंड काढला, राईट, कन्सिडरिंग द विक्स. पण द थिंग इज आपण एक ऑप्शन ट्रेडर आहोत. आपण एक वर्षाचा तर ट्रेड नाहीच घेणार, राईट. ऑब्व्हियसली आपण एवढ्या फारची एक्सपायरीचं आपण काहीच नाही करणार. बेसिकली आपल्याला एक शॉर्ट टर्म रेंज माहिती पडली किंवा एक मंथची, एक वीकची किंवा इवन डेली रेंज आपल्याला माहीत पडली निफ्टीच्या मुवमेंटची, तर आपल्याला ते डेफिनेटली हेल्प करू शकतो, राईट. पण हां, ती लेवल चेंज होत राहणार, बट आयडियली ॲटलिस्ट आपल्याकडे एक रिस्पेक्टेबल लेवल असेल. ओके, तर ती आपण कशी काढू शकतो, ॲज सिम्पल ॲज दॅट. तर त्याचा फॉर्म्युला खूप सिम्पल आहे. बेसिकली विक्स डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ टाईम. ठीक आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ टाईम म्हणजे काय, लेट्स से डेली आहे, आपल्याला डेली व्होलॅटिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे, तर आपण त्याला स्क्वेअर रूट ऑफ 250. आता 250 का, बेसिकली एक ट्रेडिंग सेशन्समध्ये एक इयरमध्ये 250 ट्रेडिंग सेशन असतात. तर आपण काय करणार, त्याला स्क्वेअर रूट ऑफ 250ने डिवाइड करू. वीकली, आता एक इयरमध्ये किती वीक्स असतात, 52, तर आपण त्याला स्क्वेअर रूट ऑफ 52ने डिवाइड करू. मंथली, बेसिकली आपल्याला एक मंथली विक्स हवा असेल तर आपण त्याला स्क्वेअर रूट ऑफ 12ने डिवाइड करू. का, 12 मंथ्स असतात म्हणून. ओके, ॲज सिम्पल ॲज दॅट. तर नाव लेट्स से की आता जो विक्स आहे तो आहे लेट्स से 13.04. ओके, 13.04 आता सध्या विक्स आहे. आणि आपल्याला आता से फॉर एक्झाम्पल एक वीकली रेंज काढायचा आहे निफ्टीचा, विक्स काढायचा आहे. पहिला तर विक्स काढायला लागणार, राईट. तर आपल्याला सिम्पल स्क्वेअर रूट ऑफ 52ने आपण डिवाइड करू. तर हा बेसिकली विक्स आहे आता 1.808. म्हणजे पुढच्या येणाऱ्या वीकमध्ये निफ्टी 1.8% वरती किंवा खालती मुवमेंट देऊ शकतो. तर आपल्याला आता हा एक फॉर्म्युला आहे. तर बेसिकली सिम्पल आपण त्याला मल्टिप्लाय आणि ॲडिशन करून त्याची रेंज काढू शकतो. तर लेट्स से 16,520. ओके, आणि आपण विक्सला इथे पेस्ट करूया, तर ऑटोमॅटिकली आपल्याला जी लोअर आणि अपर रेंज जी आहे ती कॅल्क्युलेट करून भेटेल. तर आता जी लेवल आहे निफ्टीची, ओके, ॲज पर द विक्स जी आपण कॅल्क्युलेट केली, एक वीकली लेवल जी आहे विक्सच्या अकॉर्डिंग निफ्टीची, तर आपण इकडे प्राईस टाकली आहे आणि फॉर्म्युला आहे तो बेसिकली ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्ही पाहू शकता, आपल्याला फक्त मल्टिप्लाय आणि ॲड करायचं आहे फॉर अपर रेंज आणि आपल्याला डिवाइड मायनस करायचा आहे फॉर लोअर रेंज. तर आता जी लोअर बाउंड आहे तो बेसिकली 16,220चा आहे आणि अपर बाउंड जो आहे ॲज पर द विक्स तो 16,800चा आहे, 8,820चा आहे. तर निफ्टी येणाऱ्या वीकमध्ये 16,220 ऑन द डाऊन साईड अँड 16,820 ऑन द अपसाईडमध्ये मूव्ह करू शकतो. तर आय वुड से ह्या पर्टिक्युलर रेंजच्या थ्रू, विक्सच्या रेंजच्या थ्रू आपण एक शॉर्ट स्ट्रँगल करायचा असेल तर हा पर्टिक्युलर जो स्ट्रँगल आहे, ठीक आहे, ऑब्व्हियसली त्या स्ट्राईक्स सिलेक्ट करून 16,200 आणि 16,800ची, तर आपण एक खूप सेफ स्ट्रँगल क्रिएट करू शकतो फर्स्ट एक. पण स्टील ती एक खूप हेवी रिस्क स्ट्रॅटेजी असणार. तर आपल्याला एक आय वुड से कॅप्ड रिस्कवाले जे स्ट्रॅटेजीज आहेत तर आपण ते सुद्धा लर्न करणार आहोत या पर्टिक्युलर सिरीजमध्ये. तर असं करून आपण जे विक्सचं जे ॲन्युअलाइज्ड फिगर आहे त्याला आपण एक आय वुड से छोटी रेंजसुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. नाव द लास्ट क्वेश्चन इज की विक्स आणि निफ्टी फ्युचर कसं मूव्ह होतं. आय वुड से देर इज नो अगेन सायंटिफिकली प्रूवन थिंग की जिथे विक्स खालती जातं तर निफ्टीवरती जातं.
विक्सवरती जातं तर निफ्टी खालती जातं, तसं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे, पण आयडियली ते सुद्धा ऑब्झर्व केलं आहे. पण ते आय वूड से दॅट इज समथिंग विच इज नॉट प्रूवन ॲट ऑल. तर जर का आपण इथे पाहू शकतो विक्स किती होतं काल 12 ऑगस्टला 12.37. आज विक्ससुद्धा वाढला, निफ्टीसुद्धा वाढला, करेक्ट. तर इन दॅट केस निफ्टी खालती जायला हवं होतं, राईट. पण त्यासाठी मी म्हणालो की त्याचं काय हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की विक्सवरती जाणार तेव्हा निफ्टी खालती जाणार. पण आयडियली पास्टमध्ये हे असं ऑब्झर्व झालं आहे की जेव्हा जेव्हा विक्सवरती जातं मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये निफ्टी खालती जातं, आणि जेव्हा जेव्हा विक्स खालती जातं मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये जे निफ्टी आहे ते वरती जातं. पण अगेन त्याचं काही असं सिग्निफिकंट रूल नाही आहे की तसं होणारच करून. तर आय वूड से दॅट वॉज इट फ्रॉम दिस व्हिडिओ. तर ज्याच्यात आपण हे पाहिलं की इंडिया विक्स काय असतं, आपण त्याच्यातून एक डेली रेंज कशी कॅल्क्युलेट करू शकतो, मग आपण व्हॉलॅटिलिटी वर्सेस इंडिया विक्स पाहिलं. तर तसंच आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये काही ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीजसुद्धा डिस्कस करणार आहोत. तर आपण ट्यून राहू शकतात बाय हिटिंग सबस्क्राईब बटन विथ द बेल आयकॉन. तर जेव्हाही आपण एक व्हिडिओ पोस्ट करू तुम्हाला एक नोटिफिकेशन येणार. थँक्यू.